लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने हो हा विठ्ठल बरवा बरवा हो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो हा माधव बरवा 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 हो हा विठ्ठल बरवा हो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी हे म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुखाचे आधार सर्व सुखाचे आगर चे
सर्व सुखाचे आगार देवी वर परकुमा देवी वरा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा विठ्ठल बरवा बाबर खुमा देवीवर रखुमा देवीवर तू हा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा तो हा बरवा तो हम माधवा बरवा तो हम माधवा बरवा बरवा हे तुहा विठ्ठल बरवा तू हा माधवा बरवा 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 विठ्ठल बरवा बरवा तू हा विठ्ठल बरवा हरे राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे राम राम जय राम कृष्ण हरि 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 जय राम जय राम तुम्ही सांभाळिले संती भयने रसले कंती जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळले जाते भयन रसले भयन रसले कंती भयन रसले कंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भयने रसले कंती तुम्ही सांभाळिले संती भयने रसले कंती कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले भयने रसले गांधी भयने रसले गांधी भयने रसले गांधी तुका मन काळ 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 आता करुण सके बळ तुम्ही सांभाळिले संती भयने रसले तुम्ही सांभाळिले संती भयने रसले तुका मन काळ
भयनि रसले कंते भयनि रसले कंते हो बार कुमाई जय जय हो बार कुमाई जय जय हो बार कुमाई 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 जय जय हो बार कुमाई जलमालो 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 दाते जलमालो दाते जलमालो 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 दाते जलमालो दाते जलमालो जलमालो दाते
तुम्ही रे नदी तुम्ही भयान रसली करते भय भय निरासरे भय
दिले ते गोविंदाबाई दिले विठाला विठाला विठा विठाला 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 आलो त्याचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसले कंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भयनीर सले कंते तुका म्हणे काळ आता करू न सके तुम्ही सांभाळिले संती भय निरसली कंते समचरण सरोज सांद्रणीला उदान जगननीत पारी मंडल मंडलाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम मन करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम प्रथम मन प्रथम मन दुसरा चरण संतातला दुसरा चरण संतातला कंटक पादाने कथेचा विस्तारू कंटक पादाने कथेचा विस्तारू दुसरे चरणांतातिया दुसरे चरणांतातिया पंचकृपाने कथिताविसारू पंचकृपाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संताजी त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबा
बाबा सद्गुरुदास तुका जयांचे गावी केला वास तया सहसा विवदास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्पति प्रदेशं विरेन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो करी करुणा करा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी नका करवा भेद स्वामी तुका देवायावरी न करावा अभेद. स्वामी तुकया देवा यावरी नका नका करू अभेद अभो स्वामी तुका देवा देवा यावरी न करावा वेरो. लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी अहो स्वामी अहो सेवक झालो तुमच्या लागलो चरणा. अहो स्वामी तुका देवा न करावा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्जितं शरण्यं भृत्यार्त्यं प्रणतबालभवाभिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती पय निरसली खंती. प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग सबंध जगाला भक्तीच्या मार्गाला प्रवृत्त करणारे जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु तुकोबाराय यांचा दिडक्या पद्धतीचा 4 चरणाचा अभंग असून संतांनी सांभाळल्यानंतर आपल्या जीवनाला लाभलेली कृतकृत्यता याचं वर्णन करणारा अभंग म्हणजे आजचा अभंग. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज मला वाटतंय
सर्वांच्या सहकार्याने आणि प्रेमाने या समाधी सोहळ्यामध्ये संपन्न होत असलेला उत्सव अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये माझे परम मित्र आदरणीय सोमनाथ महाराज भालेराव आणि ज्ञानेश्वर महाराज दौंडकर अतिशय प्रेमाने श्रद्धेने माऊलींच्या या समाधी उत्सवातील आपली ही सेवा अंतकरणातून माऊलीच्या चरणी समर्पित करीत असतात. भव्य दिव्य दरवर्षीच सप्ताहाचं आयोजन होत असतं. गेल्या वर्षी मी पाहिलं होतं, अनेक महात्मे या ठिकाणावरून येऊन गेले होते. याही वर्षी तितक्याच भव्य दिव्य स्वरूपामध्ये माझे मित्र सोमनाथ महाराज भालेराव यांनी या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित या सप्ताहामध्ये अनेक महात्मे याही वर्षी बोलवलेले आहे. सप्ताहाची आज सुरुवात आहे, पण सुरुवातीच्याही दिवशी एवढी सुंदर व्यवस्था आहे, सुंदर मंडप आहे, माईक सिस्टीमही तितकीच सुंदर आहे. गायक वादक तर काय महाराज बोलायलाच नको. अतिशय सुंदर कोकिळासारखे ज्यांचे आवाज आहेत आदरणीय संगीताचार्य शंकर महाराज इंगोले आज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर अत्यंत कोकिळासारखा आवाज ज्यांचा आदरणीय अनिकेत महाराज बांगर आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही मनापासून धन्यवाद. अनिकेत महाराज त्याचबरोबर संस्कार महाराज आळंदीकर संस्थेचा विद्यार्थी आहे. काय ईश्वराने माऊलीने महाराज देणगी दिली. काय आवाज, इतक्या वयामध्ये एवढ्यावरती आवाज जातोय. दृष्ट लागावासारखा असा बाळाचा आवाज. संस्कार महाराज खूप गोड आवाज आहे आणि गाणंही तितकं सुंदर तयार या बाळाने केलेले आहे. संस्कार महाराजांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद. मला मृदंगाची साथ करतायत आदरणीय महेश महाराज पठाडे. अतिशय गोड हात. या पठाडे परिवाराला माऊलीची देणगीची महाराज. पकवाज ऐकावा पठाडे परिवारांचाच, तितकाच गोड पकवाज या ठिकाणी महेश महाराज पठाडे आज या ठिकाणी वाजवत आहेत. महाराजांनाही मनापासून धन्यवाद. आवर्जून माझी युट्यूबला कीर्तनं जे पाहत असतात आणि त्यांनी माझं कीर्तन आहे कळाल्यानंतर त्यांना एवढा अंतकरणातून आनंद झाला. असे आजच्या या सोहळ्याचे अन्नदाते आदरणीय संतोष भाऊ सातव वाघोलीवरून आले. कळालं त्यांना महाराजांचं कीर्तन आहे, खूप प्रेमाने आले. सांगत होते, ओ माझे सोमनाथ महाराज, अहो ती वाघोलीची मंडळी ना महाराज, खूप हो तुमचं नाव घेत आहेत आणि आवर्जून ती येणार आहे तो महाराज. अतिशय प्रेमपूर्वक ही सर्वच अन्नदाते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये बापूसाहेब शिंदे, नवनाथ भाऊ, सर्व मंडळी, सगळ्यांच्या चरणावर या ठिकाणी नम्र अभिवादन. खूप सुंदर निवेदन माझ्या सोमनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली दौंडकर यांनी केलेले आहे. दृष्ट लागावा असा सोहळा आणि सप्ताहाचं निवेदन आपण केलंय. माझे सोमनाथ महाराज अतिशय जिवलग मित्र महाराज. आळंदीमध्ये अनेक मित्र आहेत, परंतु कसला अभिमान नाही, सगळं आहे त्यांच्याकडं, परंतु माऊलीची सेवा साधना खूप अंतकरणातून करतात. रात्री मी एक जणाला बोललो, उद्या माझी सेवा सोमनाथ महाराजांच्या फडावर आहे किंवा त्यांनी ठेवलेल्या सप्ताहामध्ये आहे. त्यांनी सांगितलं, महाराज आळंदीमध्ये माऊलीची आरती कधी असू द्या आणि आरतीला सोमनाथ महाराज नाहीये असा कोणताच दिवस नाहीये महाराज. एखादा दिवस अपवाद सोडला तर एवढी माऊलीवर श्रद्धा आणि स्वभावही तितकाच गोड आहे. असे माझे जिवलग मित्र सोमनाथ महाराज भालेराव यांनी मला हे निमंत्रण दिलं. असू द्या, पहिल्याच दिवशीचं कीर्तन आहे तरी एवढी मंडळी. मी म्हणलं एवढे बी येतात का नाही, खूप पार मंडप भरत चाललेला आहे. मला सांगायचा मुद्दा, खूप सुंदर निवेदन महाराजांनी केलंय. महाराजांना द्यावेत तेवढे धन्यवाद. थोडे विठाला विठाला विठाला
माझंही आज भाग्य आहे की माझीही सेवा, पहिल्याच दिवसाची सेवा मला या ठिकाणी मिळाली. माऊलींच्या दरबारामध्ये पहिला दिवस काय, शेवटचा दिवस काय, एक सेवा म्हणून काय तरी माझं पूर्वजन्माचं भाग्य असेल की आज हा सेवेचा योग आलेला आहे. ऐका ना बाबांनो, अगदी थोडा वेळ मी बोलणार आहे, सर्वांगाचे कान करून ऐकायचंय. विठाला विठाला अनेक भजनी मंडळी उपस्थित आहेत. सद्गुरू रामेश्वर शास्त्री प्रासादिक दिंडी मंडळी वाघोली, श्रीपाद महिला भजनी मंडळ वाघोली, सर्वजण आपण अतिशय प्रेमाने श्रद्धेने या ठिकाणी माऊलींच्या दरबारामध्ये उपस्थित आहात. सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद. ऐका ना बाबांनो, हा मालवी जन्म मिळाला आहे परमेश्वराचं भजन करण्यासाठी. अरे खूप अमूल्य किमतीचा हा नरदेह आहे बाबांनो, परत परत नाही मिळत बाबांनो. काय योग साधला जन्म तुला लाभला, कोण देव पावला रे नरदेह लाभला. खूप अमूल्य किमतीचा हा नरदेह आपल्याला लाभलेला आहे, परत परत मिळत नाही. मनुष्य जन्म पांढरे कपडे घालून रुबाब करण्यासाठी नाही मिळाला. मनुष्य जन्म मागातल्या गाडीत फिरण्यासाठी नाही मिळाला. मनुष्य जन्म कुणाला त्रास देण्यासाठी नाही मिळाला. मनुष्य जन्म कुणाला कमी लेखण्यासाठी नाही मिळाला. मनुष्य जन्म आयुष करण्यासाठी नाही मिळाला. मनुष्य जन्म मजा करण्यासाठी नाही मिळाला. मनुष्य जन्म फक्त कष्ट करण्यासाठी नाही मिळाला. मनुष्य जन्म मिळालाय परमेश्वराची भक्ती करण्यासाठी. तो या झाला फाटा बाधिकेचा. भजनासाठी हा नरदेह मिळालाय बाबांनो, अमूल्य किमतीचा मिळालाय. तोही भारत देशामध्ये मिळालाय, साधू संतांच्या नंतर मिळालाय. अरे याच भारत देशामध्ये, याच महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संतांनी जन्म घेतलाय. आणि ज्या भूमीमध्ये साधू संत जन्म घेतात ना, ती भूमी पवित्र असते बाबा.
जन्म घेते जेते हरीचे दास जन्म घेते हरीचे दास माऊली रे वा वा क्या बात है जेते हरीचे दास जन्म ऐका ना बाबांनो, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या ठिकाणी साधू संत वास्तव्यात राहतात ती भूमी पवित्र असते. या भूमीवर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय वास्तव्यासाठी राहिले. ही भूमी पवित्र आहे बाबांनो, ऐका ना. म्हणून मी सांगत असतो बाबांनो, अरे भारतासारखा देश नाहीये, महाराष्ट्रासारखं राज्य नाहीये, पंढरपूर सारखं तीर्थ नाहीये, पांडुरंगासारखं दैवत नाहीये, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाहीये, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाहीये, रामासारखं आचरण नाहीये, कृष्णासारखं चातुर्य नाहीये, भरतासारखा भाऊ नाहीये, उर्मिलेसारखी जाऊ नाहीये, अरे राधेसारखी प्रेयसिका नाहीये, कर्णासारखा दानी नाहीये, मानवी शरीरासारखं शरीर नाहीये, तुकोबारायांसारखं वैराग्य नाहीये, आणि कोणत्याही जातीपातीचा असू द्या पण त्याला जवळ घेऊन त्या जीवाचा उद्धार करणारी माय ज्ञानोबारायांसारखं संत नाहीयेत, ज्ञानोबारायांसारखे संत नाहीयेत. विठाला 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 विठाला. ऐका ना बाबांनो, या जीवनाचं सार्थक परमेश्वराने जवळ घेतल्याशिवाय अजिबात होत नाही. पण परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी संतांची गरज आहे बाबांनो. संतांशिवाय परमेश्वराची भेट नाही होऊ शकत. संतावीन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाई. देवाला भेटल्याशिवाय या जन्माचं सार्थक नाहीये बाबांनो. आणि म्हणून माणसाने त्याला भेटण्यासाठी, जीवाने त्याला भेटण्यासाठी तळमळ करावी. संत देवाला भेटण्यासाठी तळमळ करतात. ऐका ना बाबांनो, अरे हिमालयामध्ये ते साधू जातात, तपश्चर्या करत असताना इतकी घनघोर तपश्चर्या करतात. ऐका ना, कावळे येतात, अंगावर बसतात आणि त्या साधूचे मांस खातात. मांस खाणाऱ्या कावळ्याला साधू म्हणतात, ए कावळ्या, अरे बाबा माझं सगळं मांस खा रे, परंतु माझ्या 2 डोळ्यांना खाऊ नको. कारण का, ते 2 डोळे माझ्या प्रेमी प्रियतम विठ्ठलाची भेट घेण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी आसुसले. ए कावळ्या, सगळं मांस खा. कागा सब तन खाइयो, चुन चुन कर खाइयो मांस, 2 नैना छोड़ दियो, पिया मिलन की आस. ए कावळ्या, माझं संपूर्ण मांस खा, परंतु माझ्या 2 डोळ्यांना खाऊ नको. आणखी त्या डोळ्यांनी परमेश्वराची भेट घेतली नाही. विठाला विठाला. का म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. त्या परमेश्वराला पाहिल्याशिवाय जीवनाचं सार्थक नाहीये. पण त्याला भेटण्यासाठी, त्याच्यापर्यंत जाण्यासाठी संत लागतात बाबांनो. म्हणून जीवाने नेहमी संतांच्या संगतीत राहावं. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संगत नेहमी चांगल्याची करावी, संतांची करावी. संगतीवर खूप आहे बाबांनो अवलंबून. तुम्ही संगत वाईटाची केलीत तर वाईटच होणार. संगत चांगल्याची केली
तर तुमच्या बाबतीत चांगलंच होणार. मी एक उदाहरण सांगत असतो. एक दिवस कावळा राजहंसाच्या घरी गेला. कावळा राजहंसाच्या घरी गेला, गप्पा गोष्टी करू लागला. एका भल्या मोठ्या झाडावर राजहंसाचं घर होतं, तिथं दोघं बसली होती. एक राजा शिकार करून आला होता, थकला होता. नेमका जिथं राजहंसाचं घर आहे ज्या झाडावर, त्याच झाडाखाली राजा विश्रांतीसाठी गेला. आपला शिपाई बरोबर होता. शिपायाच्या मांडीवर डोकं टाकलं राजाने आणि राजाला शांत झोप लागली. राजहंसालाही आनंद झाला. अरे आज माझ्या घराच्या जवळ राजा आलाय आणि किती शांत झोपलाय. राजा झोपलेला असताना त्या झाडाच्या पानाच्या थोड्याशा अंतरातून ऊन राजाच्या तोंडावर येऊन पडत होतं. राजा शांत झोपला होता, पण ते ऊन त्याच्या तोंडावर पडत होतं. थोडीशी जाग येत होती राजाला. राजहंसाला वाटलं, अरे एवढा मोठा राजा पण आज माझ्या घराच्या जवळ आलाय. तो माझ्या घराच्या जवळ आलाय आणि त्याच्या तोंडावर ऊन पडतंय, किती शांत झोपलाय. म्हणून राजहंसाने काय केलं, आपले दोन्ही पंख वरती केले आणि येणारा ऊन आपल्या अंगावर घेतलं आणि राजाच्या तोंडावर जी ऊन जात होतं तिथं सावली धरली. ऐका, तेवढ्यात कावळा म्हणला, मी आलोय तुझ्या घरी, तू मला बोलायचं सोडून दुसरंच काहीतरी करायला लागलाय, जातो मी. त्यावेळी राजहंसाने सांगितलं, अरे राजा आहे तो, त्याच्या तोंडावर ऊन पडतंय म्हणून मी थोडस सहकार्य करतोय. माझ्या जवळ आलाय ना तो, म्हणून मी ऊन माझ्या अंगावर घेतलंय, राजाच्या तोंडावर सावली धरली. नको जाऊ बाबा रसून, थांब ना थोडा वेळ. त्यावेळेला कावळा म्हणला, नाही नाही नाही, मी जातो. कावळा जायला निघाला, पण जात असताना कावळ्याने आपला गुण दाखवला. जाता जाता कावळ्याने विष्ठा केली. तीच विष्ठा राजाच्या तोंडावर पडली. राजाला जाग आली. जाग आल्यानंतर यस शास्त्री, विठाला विठाला एकदा लक्ष द्या. कावळ्याने विष्ठा केली. ती विष्ठा राजाच्या तोंडावर पडली. राजाला जाग आली. वरती पाहत होतं, राजहंस पंख करून बसला होता. राजाला वाटलं, या राजहंसानेच माझ्या तोंडावर विष्ठा केली. निशाणा लावण्यात तरबेज होता राजा. निशाणा लावला राजहंसाच्या दिशेने आणि बाण सोडला. बाण राजहंसाला लागला. राजहंस खाली पडला, डोळ्यातून अश्रू होते. राजाने विचारलं, का रे विष्ठा केलीस, कावळा आहेस का? कारण विष्ठा पाहिली होती, कावळ्याची होती. अरे कावळा आहेस का? राजहंसाने सांगितलं, नाहम काको, मी कावळा नाही. अरे पण बाण लागला ना माझ्या हातातून तुला. राजेसाहेब अजिबात चिंता करू नका, चूक तुमची नाहीये राजेसाहेब, चूक माझी आहे. ज्याच्या संगतीत राहायला नको, ज्याच्या बरोबर राहिला नको, त्याच्या बरोबर मी राहिलो म्हणून आज माझ्यावर मरायची वेळ आली. राजेसाहेब वाईट वाटून घेऊ नका, चूक तुमची नाहीये, चूक मी कावळ्याच्या संगतीत राहिल्यामुळं माझी आहे. विठाला विठाला आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांचा आशीर्वाद पहिल्यापासूनच माझ्या पाठीशी आहे असे आत्माराम शास्त्री आवर्जून उपस्थित आहेत. शास्त्रीजींना धन्यवाद. सांगायचा मुद्दा, माय बापांनो, संगत ही नेहमी संतांची असावी. जर संतांची संगत केली तर जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही बाबांनो. मी अगदी थोडा वेळ बोलणार आहे, सर्व अंगाचे कान करून ऐका. तुम्ही कसेही असा, पण संतांची संगत जर तुम्हाला लाभली तर तुमच्या आयुष्याचं, तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. एक उदाहरण तुम्हाला देतो, सर्वांगाचे कान करून ऐका. ऐका, मंगळवेढ्यामध्ये राजाच्या दरबारी एक वेश्या नाचकाम करत होती. वेश्या एवढी सुंदर होती दिसायला, एवढी सुंदर होती, खूप सुंदर होती बाबांनो. राजाच्या दरबारी नाचकाम करायची, पण दुर्दैव त्या वेश्येचं लग्न न होता तिला एक मुलगी झाली. मुलगी एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती
रस्त्याने जर चालली ना, खडा टोचला तर टपकेने रक्त यायचं. सांगतायत तिने जर सुकलेल्या फुलाला हात लावला तर फुल उमलायचं. अरे वेश्याचीच मुलगी होती, पण खूप सुंदर होती, तेजस्वी होती. ऐका ना, हळूहळू मुलगी ती मोठी होऊ लागली. आता ती लग्नाच्या वयामध्ये आली. आजपर्यंत राजा त्या मुलीच्या आईचा उपभोग घेत होता, म्हणजे त्या वेश्येचा उपभोग घेत होता. पण मुलगी जशी वयामध्ये आली, सुंदर दिसायला लागली, आता राजाची नजर त्या वेश्येच्या मुलीवर गेली. तो त्या वेश्येला सांगू लागला, मला तुझ्या मुलीशी लग्न करायचंय. धमकावू लागला. ती वेश्या आपल्या मुलीला सांगू लागली, ए बाळा, राजाशी लग्न करशील? त्यावेळी त्या वेश्येच्या मुलीने सांगितलं, आई, तू जसं जीवन जगतेस ना, मला तसं जीवन नाही जगायचं. आई, अगर रस्त्याने चाललं ना तर लोक म्हणतात वेश्याची मुलगी आली, वेश्याची मुलगी आली. आई, मला तुझ्यासारखं जीवन नाही जगायचं. मग बाळा, तुला लग्न करायचं नाही का? नाही आई, करायचंय लग्न, पण जो माझ्यापेक्षा तेजस्वी आहे, सुंदर आहे, त्याच्याशी मला लग्न करायचंय. ए बाळा, असं कोण मिळणार आहे तुला? आई, मिळेल ना कोणतरी. परमेश्वराने जन्म दिलाय, कोणतरी भेटेल. बर बाळा. शेवटी आई होती. राजा आणखी त्रास देऊ लागला त्या वेश्येला. काय करावं कळेना. त्या मुलीला कळालं, माझ्या आईला त्रास होतोय. त्या वेश्येच्या मुलीने ठरवलं, या जगातच आपण राहायचं नाही. ज्या वेळेला निघाली, जिकडे रस्ता फुटेल तिकडं निघाली होती. अरे या जगात राहायचं नाही म्हणून ती वेश्येची मुलगी निघाली होती, चालली होती. आत्महत्या करायचं ठरवलं होतं तिने. चालली होती, कड्यावरून उडी टाकणार, तेवढ्यात दिंडीचा आवाज तिच्या कानावर आला. अरे, आपण तर मरणार आहे, पण जाता जाता साधू संतांचं दर्शन घ्यावं. दिंडीचा आवाज तिच्या कानावर आला. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण दिंडी सामान्य माणसाची नव्हती. ऐका माय बापांनो, दिंडी होती कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबारायांची, संत ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी होती. त्या वेश्येच्या मुलीने विचार केला, अरे आपण तर मरणार आहे, जाता जाता साधू संतांचं दर्शन घ्यावं. म्हणून त्या दिंडीच्या जवळ आली. चालू होता भजन, राम कृष्ण हरे जय जय, राम कृष्ण हरे, माऊली अभंग म्हणत होते. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साधनी, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. राजा सतकुमार मदनाचा पुतळा. ही वेश्येची मुलगी लक्ष देऊन ऐकत होती. महाराज कोणाचं तरी वर्णन करतायत. ही वेश्येची मुलगी माऊलींच्या जवळ आली. महाराज कोणाचं वर्णन करताय तुम्ही? बाळा, मी त्या पंढरीच्या पांडुरंगाचं वर्णन करतो. महाराज, खरंच का हो तो इतका सुंदर आहे? होय बाबा, पाहिली महाराज, तो तुमचा पंढरीचा पांडुरंग माझा स्वीकार करील का हो? माऊलीने सांगितलं, का नाही करणार? ज्याला कोणी नाही त्याचा सांभाळ पंढरीचा पांडुरंग करतो. माऊली, मला निहाल त्याच्याकडे. आम्ही पंढरपूरला चाललोय.
निघाली दिंडी राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण बघता बघता दिंडी वाकडी पर्यंत आली. मुलगी मनामध्ये विचार करत होती, अरे कसा असेल तो पांडुरंग दिसायला. तो जर सुंदर असेल ना, आजपासून तोच आपला सर्वस्व, तोच माझा मायबाप, तोच माझा पती, सगळं जीवन त्याच्या नावावर अर्पण. वेश्येची मुलगी मनामध्ये विचार करत होती. माऊलींच्या जवळ गेली. माऊली, कधी एकदा असं झालंय, कधी त्या पांडुरंगाला पाहिजे. माऊली, तो तुमचा पांडुरंग माझा स्वीकार करील का? करेल बाळा, कर. माऊली, आई येते वेश्या आहे, बाप कोणी माहित नाही, तो माझा स्वीकार करील. चल बाळा. चंद्रभागेमध्ये स्नान झालं. निघाली मुलगी. विचार करत होती, कसा असेल दिसायला, कसा असेल तो पांडुरंग दिसायला. दर्शन बारीला लागले. मनामध्ये विचार करत होती. गाभाऱ्याच्या जवळ आली मुलगी. विचारलं माऊलींना, कुठे तो पंढरीचा पांडुरंग? ए बाळा, तो जो विठेवर उभा आहे ना, तोच पंढरीचा पांडुरंग आहे. विठेवर उभा, जबाब ती पाषाणाची मूर्ती. मुलीच्या मनामध्ये संशय आला, अरे त्या दगडाच्या मूर्तीसाठी एवढ्या लांब आले? काय वारकरी आहेत, पाहिली या वेद लावी सर्व सुखाचे आगर, काय वर्णन केलं होतं. पण इथं आल्यानंतर दगडाची मूर्ती, दगडाच्या मूर्तीचं काय दर्शन घ्यायचंय? म्हणून ती वेश्याची मुलगी परत माघारी वळाली. माऊलींनी सांगितलं, ए मुली, आलीच आहे इतक्या लांब, तर एकदा दर्शन घेऊन जा. माऊलींनी सांगितलंय म्हणून ती वेश्याची मुलगी आली. मूर्तीकडे पाहिलं सुद्धा नाही. 4 बोटं पांडुरंगाच्या चरणावर ठेवली. 4 बोटं पांडुरंगाच्या चरणावर ठेवली. ठेवल्या ठेवल्या चारीच्या 4 बोटं पांडुरंगाच्या पायामध्ये रोवल्या गेली. करंट बसल्यागत हात उचलला. परत 4 बोटं पांडुरंगाच्या चरणावर ठेवली. परत हात उचलला. आता मात्र मुलीला कळालं. समोर आली पांडुरंगाच्या. ए पंढरीच्या राया, अरे रस्त्याने चालले, खडा टोचला तर माझ्या पायातून रक्त येते. एवढी मी नाजूक, पण माझ्या हाताच्या बोटांचा स्पर्श तुझ्या पायांना सहन व्हाय नाही. तू किती नाजूक असेल. ए राजस सुकुमार मदनाचा तुकडा, राजस सुकुमार मदनाचा तुकडा,
रवी शशिकला लोकनिया पंढरीच्या पांडुरंगा, अरे संत तुझ्याविषयी बोलतात ना, राज सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, ते खरे रे. आजपासून तूच माझं सर्वस्व, अरे तूच माझा आता माय बाप पंढरी नाता. तुझ्या मंदिरात राहील, जो काय प्रसाद येईल तो खाईल, पण मला दूर लोटू नको. ती वेश्येची मुलगी त्या मंदिरात राहायची, प्रसाद येईल तो खायची, देवासाठी नाचायची. हीच बातमी बिदरच्या बादशाला कळाली की पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कोणतरी वेश्येची मुलगी नाचकाम करते, खूप सुंदर आहे. बिदरच्या बादशाने तिला मिळवण्यासाठी प्रयत्न केले, शिपाई पाठवले, मुलगी काय जायला मागाना. बिदरच्या बादशाने आदेश दिला, उद्ध्वस्त करा पांडुरंगाचं मंदिर. ज्यावेळी पांडुरंगाचं मंदिर उद्ध्वस्त होऊ लागलं, त्यावेळेला ती वेश्येची मुलगी म्हणाली, मी यायला तयार आहे, पण माझ्या पंढरीनाथाचं मंदिर उद्ध्वस्त करू नका. मुलगी त्या शिपायांबरोबर जायला निघाली. जात असताना डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. अरे पांडुरंगाची नाही तर कोणाची नाही, कोणाची नाही. ऐका ना बाबांनो, ऐका सर्वांगाचे कान करून. त्यावेळेला त्या शिपायांना विनंती केली, मी तुमच्या बरोबर येते, फक्त एकदा मला माझ्या पांडुरंगाशी बोलून येऊ द्या, त्याचं दर्शन घेऊ द्या. मुलगी आली गाभाऱ्यात, गाभाऱ्याचा दरवाजा लावला, सांगू लागली, ए पंढरी राया, अरे सांगितलं ना तुला, अरे बाप कोण आहे माहित नाही, अरे आई आहे ती वेश्या आहे. अरे सांगितलं ना मला, तुझ्याशिवाय कोण नाही. अरे का मला कुणाच्या ताब्यात देतोस आणि कशासाठी, कशासाठी? हे बघ, तुला वाटत असेल तू सजासजी कुणाच्या ताब्यात देशील, पण या जन्मात शक्य नाही रे. हे जीवन माझ्या ज्ञानोबारायांनी सांगितलंय तुझ्या नावावर अर्पण करायचं, म्हणून तुला वाहिलंय रे. तू नाहीस तर कोणी नाही. त्या वेश्येच्या मुलीने धरला आपला देह, पांडुरंगाच्या चरणावर टाकला, समरस झाली पांडुरंगामध्ये, समरस झाली. बाबांनो ऐका ना, ती वेश्येची मुलगी कोण आहे माहितीये का तुम्हाला? कोण आहे माहितीये का? बोला ना, कोण वेश्येची मुलगी? नाव तिचं माहितीये का? कानोपात्रा. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. भक्ती पाहून भक्ताची आला भेटाया श्रीहारे. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ऐका ना बाबांनो, अरे ती वेश्येची मुलगी असून तिला परमेश्वराची भेट झाली का? मध्ये संतांची भेट झाल्यामुळे. ऐका ना, धन्य कान्होपात्रा भाग्याची भेट झाली ज्ञानदेवाची. त्या कानोपात्राने म्हणावं, अरे संतांच्या भेटेमुळे मला परमेश्वर भेटला. मी जे जन्माला आले ना त्याचं फळ मला मिळालं. जन्मा
जाते जन्माला जाते आज फळ धारकाचे आज फळ धारकाचे तुम्ही सांभाळले तुम्ही सांभाळले तुम्ही सांभाळले तुम्ही सांभाळले आज फळ तुम्ही त्याचे आज फळ झाले साचे जो मला जन्म मिळालाय त्याचं फळ मिळालं ऐका ना बाबांनो जन्म एकदाच मिळतो कशाला वाईट जगायचं जीवन सार्थक होण्याच्या दिशेने प्रयत्न करावं परत हा जन्म नाही बाबांनो ऐका ना माणूस कसाही असो मतभेद कितीही असो म्हणून कुणाशी नका वैर घेऊ नका कुणाला वाईट बोलू किती दिवसाचं आयुष्य असतं बाबांनो आपण म्हणतो हा माझ्या मनासारखा वागत नाही तो माझ्या मनासारखा वागत नाही ऐका ना बाबांनो प्रत्येक माणूस वेगळा प्रत्येकाची विचारसरणी वेगळी प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळी अरे बापासारखा मुलगा नसतो मुलासारखी सून नसते नातं नवरा बायकोचे का असाना भांड्याला भांडे लागतच असते अरे पटले जरी नाही गाडी मात्र हाकायची असते बोलणे बंद करून वाद करून संसाराचे गणित चुकायचे नसते संसाराचे गणित चुकायचे नसते ऐका ना बाबांनो आपण म्हणतो त्यांनी माझं असं केलंय मी आयुष्यभर त्याचं तोंड पाहणार नाही मेल्यावर मात्र आवडतो पण तुम्ही आला हे करायला तो जिवंत नसतो हे तुमचं दुर्भाग्य एकदाच मिळतो हा मनुष्य जन्म बाबांनो नका कुणाला दुःख नका कुणाला वाईट बोलू कोणत्या टाइमाला श्वास निघून जाईल काय सांगता येते जिंदगी में ना जाने कौन सी रात आखिरी होगी जिंदगी में ना जाने कौन सी बात आखिरी होगी मिलते जुलते बातें करो यारो ये जिंदगी दोबारा नहीं मिलती ये जिंदगी दोबारा नहीं मिलती ये जिंदगी दोबारा नहीं मिलती ऐका ना बाबांनो अमूल्य किमतीचा हा नरदेह मिळालाय या जन्मामध्ये चांगल्यांच्या संगतीत राहून परमेश्वराला मिळवण्यासाठी प्रयत्न करावे संतांच्या संगतीत राहावं अरे कानोपात्रा वेश्येची मुलगी होती पण परमेश्वरापर्यंत पोचली संतांचा आशीर्वाद संतांनी सांभाळल्यावर तो कसाही असू द्या त्याचा उद्धार होतो बाबांना ऐका ना माऊलींच्या जीवनामधलं उदाहरण पहा ज्ञानोबा माय बापांनी आपल्या मुलांनी सुखी व्हावं म्हणून देहांत प्रायचित घेतलं आपले मायबाप या जगात राहिले नाही म्हणून चारी भावंड एक एक दिवस जगत होते एक दिवस सकाळच्या वेळेला छोटीशी मुक्ताई उठली पोटाला हात लावून ज्ञानदादाच्या जवळ गेली ए ज्ञानदादा बोल ना मुक्ताई ज्ञानदादा भूक लागली रे काही खायला मिळेल ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून पाणी आलं अरे आज माझी माय असती
तर मुक्ताई तिच्याकडे गेली असती, पण आज माझ्याकडे आली. डोळे पुसले मुक्ताईचे. ए मुक्ताई, रडू नकोस, आत्ता गावात जातो, काहीतरी घेऊन येतो. ऐका ना बाबांनो, आज लाखोनी समाज माझ्या ज्ञानोबरायांच्या दर्शनासाठी येतोय, पण त्याच वेळेला याच आळंदीमध्ये माझ्या ज्ञानोबरायांना फिरण्यासाठी परवानगी नव्हती. अरे आज लाखोनी समाज इंद्रायणीवर स्नानासाठी येतोय, पण त्याच इंद्रायणीमध्ये स्नान करण्याची परवानगी माझ्या ज्ञानोबरायांना नव्हती. ते ज्ञानोबराय मुक्ताईला भूक लागली म्हणून जोडी घेऊन गावामध्ये आले. 2 घरामध्ये पीठ मिळाले, ते घेऊन येत होते. रस्त्याने येत असताना वाटेमध्ये विसोबा खेचरांची भेट झाली. आवाज दिला, कोण आहे रस्त्यावर? काका, मी विठ्ठल पंतांचा ज्ञान. अरे कशाला आला होता गावामध्ये? गाव वाटवायला? काका, आमच्या लहानग्याच्या येण्याने गाव कसा हो वाटत? मला उलट बोलतो काय? जवळ आले माऊलींच्या. उलट बोलतोस? नाही नाही, उलट बोलतो नाही येणार तुमच्या गावामध्ये. आम्ही शक्यतो गावात यायचं टाळतोच हो, पण माझ्या मुक्ताईला भूक लागली होती. पोटाला हात लावून माझी मुक्ताई म्हणाली, ज्ञान दादा, काही खायला मिळालं? माझ्यासाठी नाही आलो काका, माझ्या मुक्ताईसाठी आलो. 2 घरामध्ये पीठ मिळालं, ते घेऊन मी लगेच चाललो काका. नाही थांबलो गावामध्ये जास्त वेळ. दाखव झोळीमध्ये काय आहे. पाहिलं झोळीमध्ये तर पीठ होता. तर झोळी फाडली महाराज. पीठ खाली पडलं होतं. पीठ खाली पडलं, ते उचलता येत माऊली. परत उचलत असलेल्या पिठामध्ये ते विसोबा खेचर नाचायला लागले. विसोबाचा ती नाचत होते. काका नका ना, अहो माझ्यासाठी नाही हो काका, माझ्या मुक्ताईसाठी हो काका. माझ्यासाठी नाही चालवलं, माझी मुक्ताई जेवली नाही काका, माझी मुक्ताई जेवली नाही. ऐका ना बाबांनो, एवढा समाजाने त्रास दिला. 4 भावंड बसली होती. अरे आपले मायबाप आपण सुखी व्हावं म्हणून गेले, तरी पण आपला छळ थांबत नाही. आपण शुद्धीपत्र मागायचं. आळंदीच्या ब्राह्मणांक शुद्धीपत्र मागण्यासाठी गेले. त्यांनी सांगितलं तुम्हाला इथं न्याय नाही, पैठणला न्याय मिळेल. सगळा वृत्तांत लिहून घेतला. पैठणला आले. ऐका ना बाबांनो, पैठणला आल्यावर तिथं कृष्णाजी पंत देवकुळे हे विठ्ठल पंतांचे मामा त्यांच्या घरी गेले. सगळा वृत्तांत सांगितला. आम्हाला शुद्धीपत्र हवंय. बाळांनो काळजी करू नका, तुम्हाला शुद्धीपत्र नक्की मिळवून देणार. कृष्णाजी पंत देवकुळेंनी सांगितलं. ऐका ना, ब्रह्मसभा बसली. बोबदेव म्हणून मुख्य न्याय देणारे होते. अरे संन्यासाची पोरं न्याय मागण्यासाठी आल्या. माई बापांनी आत्महत्या केल्या. काय न्याय द्यायचा? सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं, वेद बोलणाऱ्यांनी सांगितलं, संन्यासाची मुलं न्याय नाही, न्याय नाही, न्याय नाही. कृष्णाजी पंत देवकुळे म्हणले, मग हे धर्मसभा तरी कसली न्याय नसेल तर? त्यावेळेला बोबदेव ब्राह्मणांनी सांगितलं, हा यांना एक करता येऊ शकतं, यांना अनन्य भावाने भक्ती करता येईल. भक्ती म्हणल्यानंतर 4ही भावंडांना आनंद झाला. जाऊ द्या, भक्ती करायची तरी परवानगी आपल्याला मिळाली. नाव काय मुलांना तुमचं विचारण्यात आलं. मोठ्याने सांगितलं माझं नाव निवृत्ती. 2 नंबरच्याने सांगितलं माझं नाव ज्ञानदेव. तिसऱ्याने सांगितलं माझं नाव सोपाना. छोटीशा मुक्ताईने मुक्ताई ऐका ना. अरे नाव तर छान आहे, पण नावाप्रमाणे आहेत का तुम्ही? तुझं नाव ज्ञानदेव आहे, मग काय तू ज्ञानी आहेस का? माऊलीने सांगितलं होय, मला सगळ्या विश्वाचं ज्ञान आहे. अरे काय बोलतोस काय? तेवढ्याच समोरून एक वाक्या कोळी रेडा घेऊन चालला होता. अरे नाव ज्ञानदेव आहे, ज्ञानी आहेस म्हणतोस? बघ समोर तो रेडा चाललाय, त्याचाही नाव ज्ञानदेव आहे, त्यालाही ज्ञान्या म्हणतात. त्याला काही इजा केली तर तुला होईल का? ज्ञानोबराय म्हणले, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. ऐका ना बाबांनो, त्यावेळी रेड्याला मारलं. तिथं मारल्यानंतर
रेड्याला मारलं की माऊलींच्या अंगावर वळ उठायचे. माऊली खाली पडले. तेवढ्यात काही वेदयुक्त ब्राह्मण ते झाले माऊलींच्या बाजूने, पण काही म्हणले अरे काही नाही, हा जादू टोना आहे. बाबांनो, जसं रेड्याच्या अंगावर आसूड मारले, मारिता आसूड मैसाची पाठी तेची वळ उठी. ज्ञानदेवे, मला सांगायचा मुद्दा, ज्ञानोबराय खाली पडले तरी ब्राह्मण लोक मानायला तयार नाहीत. अरे हा जादू टोना दिसतोय, त्यांना मारल्यावर ह्याच्या अंगावर वळ, मग हा ए ज्ञानदेवा तू वेद बोलतोस, तो रेडा वेद बोलेल का? माऊली म्हणले का नाही बोलणार. माऊली जवळ गेले, त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्या ठेवल्या ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ऋग्वेद बोलू लागला महाराज, स्वरात तालात. आता मात्र सगळी ब्रह्मसभा गार पडली. अरे ही मुलं सामान्य नाहीये. मला सांगायचा मुद्दा, त्यानंतर ती चारही भावंड त्या रेड्याला घेऊन पुढं पुढं आले, नेवासेला आले. त्यानंतर आळे फाट्यावर आल्यानंतर तो पशु तिथं मंद मंद पावलाने चालू लागला. निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं, माऊली या रेड्याचे खूप उपकार आहेत. हा जर वेद बोलला नसता तर आपल्याला बहिष्कार हटलाच नसता. माऊली एक करा, या रेड्याला समाधी तुम्ही द्या. महाराज एक पार खोदण्यात आला, त्याच्यामध्ये रेड्याला ठेवण्यात आलं. ज्ञानोबरायांनी त्याची पूजा केली, त्याला गंध लावला, त्याच्यावर फुलं टाकली. ऐका ना, त्याची पूजा केली. ऐकताय ना? अरे संपूर्ण विश्व परमेश्वराची पूजा करते, पण तोच परमेश्वर ज्ञानोबरायांची पूजा करतो. आणि ते ज्ञानोबराय एका रेड्याची पूजा करतात. त्या रेड्याने म्हणावं, संतांनी सांभाळलं, रेड्याच्या योनीला जन्माला आलो, पण तुम्ही संतांनी सांभाळल्यामुळं आता जीवनात कोणची भीती नाही. अभंगाचं दुसरं चरण. Oh
सांभाळिले संती भय निरसली खंती. संतांनी सांभाळल्यानंतर जीवनामध्ये कोणती भीती राहत नाही. निश्चित आपला बेडा पार झाल्याशिवाय राहत नाही, परमेश्वरापर्यंत आपण गेल्याशिवाय राहत नाही. पण संतांनी सांभाळावं लागतं. संतांनी जर आपल्या हाताला धरलं आणि देवापर्यंत नेलं, धरतील हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. त्यांनी धरल्यानंतर जीवनामध्ये कृतकृत्यता लाभती. बाबांनो ऐका ना, जीवनामध्ये कोणतीही इच्छा असू द्या, संत ती पुरवत असतात. बाबांनो संत ती पुरवत असतात. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला असल्यानंतर आपल्या जीवनामध्ये इच्छा कोणती असू द्या ती पूर्ण होत असते. एक छोटस उदाहरण देतो. माझे 10-15 मिनिटं राहिल्यात. सर्वांगाचे कान करून ऐका. ऐका. चाकणचे महिपती बुवा, त्यांची मुलगी सीता कराडचा राजा रामरायाला दिली होती. पण तो राजा रामराय एवढा निष्ठुर होता, साधू संतांना न मानणारा होता, नास्तिक होता. परमार्थ हे काहीतरी वेगळंच आहे असं तो समजायचा. ऐका ना बाबांना, नेमकी महिपती बुवा हे परमार्थिक व्यक्तिमत्व, त्यांची मुलगी त्या राजाला दिली होती. त्या सीताला वाटायचं की आपल्या पतीने परमेश्वराची भक्ती करावी, साधू संतांचा आदर करावा, त्यांना मानावं असं तिला मनोमन वाटायचं. एकदा ज्ञानोबा राय आणि संत नामदेव महाराज तीर्थयात्रा करत करत कराडला आले. कराडला आल्यानंतर कराडमध्ये कीर्तन चालू होतं. कीर्तन चालू असताना कानोकान ही वार्ता महिपती बुवांची कन्या सीताला कळाली की माझे ज्ञानोबा राय कराड गावात आल्यात आणि तिथं कीर्तन चालू आहे. तिचा जीव गुदमरू लागला. पण पती जाण्याची परवानगी देणार नाही. काय करायचं, काय करायचं? माझ्या ज्ञानोबारायांना तर मला घरी आणायचंय, काय करावं लागेल? तिला एकुलता एक मुलगा होता. तिने हिरकणी कापली, ती आणून आपल्या एकुलत्या एक मुलाला पाजली. 5व्या सेकंदात मुलगा मृत्युमुखी पडला. मोठमोठ्याने रडायला लागली. राजा आला. राजाही मोठमोठ्याने रडायला लागला. अरे माझ्या कुलाचा दीपक गेला, युवराज गेला, आता गादीवर कोण बसणार? मोठमोठ्याने रडत होती. त्यावेळी रडणाऱ्या सीताने सांगितलं, ओ मालक, ओ राजेसाहेब, रडू नका. आपल्या गावामध्ये ज्ञानोबाराय आल्या, तुम्ही त्यांना शरण जा, आपल्या घरी घेऊन या, प्रसाद खाऊ घाला. आपला मुलगा जिवंत झाल्याशिवाय राहणार नाही. तो राजा गेला. वाजत गाजत ज्ञानोबारायांना आणलं, प्रसाद खाऊ घातला. नंतर कळालं मुलगा मेलेला आहे. ज्ञानोबारायांनी त्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवल्या ठेवल्या महाराज मुलगा जिवंत झाला. त्या ठिकाणी एकच गजर झाला, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की. त्या सीतेने म्हणावं, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. संतांच्या सानिध्यामध्ये राहिल्यावर कोणती इच्छा अपूर्ण राहत नाही. एकदा सगळ्यांनी हात वरती करायचे. झालं माझं कीर्तन, सर्वांनी भजन करूयात. सर्वांनी करायचंय बरं का? हा, एक साथ, एक एकदाचा एक. वा, वा वा. माझ्या ज्ञानोबारायाच्या नगरीमध्ये टाळी वाजवताय, आपलं चांगलं होईल. पार कुमाई
संतांचं सानिध्य असणं, त्यांच्या सहवासात राहणं खूप महत्वाचं असतं. संतांच्या सानिध्यात आज आलो की आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही ज्ञानोबरायांच्या सानिध्यात आलात, नक्की तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अरे सगळ्या जगाला काळाने ग्रासलंय, अवघाचे आकार ग्रासेला काळे, पण संतांच्या पुढं त्या काळाचं काही चालत नाही. काळ गुलाम सलाम करी, तुका म्हणे काळा अनातोंडावरी. संतांच्या सानिध्यामध्ये आल्यामुळं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनाचं कल्याण झालं. आता तो काळ बळ करू शकणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ. वा वा वा, टाळी वाजवा.